मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी म्हणजेच SGBAU या युनिव्हर्सिटीच्या PhD एंट्रन्स टेस्ट 2026 साठी प्रिपरेशन करायचं आहे रिसर्च मेथॉलॉजीचं. सो आपण आजपासून एक MCQ सिरीज स्टार्ट करत आहोत, ज्यामध्ये जे काही रिसर्च मेथॉलॉजी म्हणजे सेक्शन ए साठी जो काही तुमचा सिलेबस आहे त्या सिलेबस वाईज MCQ प्रॅक्टिस आपण करून घेणार आहोत या सिरीज थ्रू, जे तुम्हाला नक्कीच स्कोर बूस्ट करण्यासाठी उपयोगी होईल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, हा स्कोर तुमचा नक्कीच बूस्ट करेल. ओके, सेशनला सुरुवात करण्या अगोदर एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स या वर्षीची पेट एक्झाम जे टार्गेट करत आहेत त्यांच्यासाठी स्पेशल रिसर्च मेथॉलॉजीसाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक फुल कोर्स, ज्या फुल कोर्समध्ये तुम्हाला आम्ही देत आहोत मॉक टेस्ट, नोट्स, डेली लाईव्ह लेक्चर आणि सरावासाठी MCQ PDF फक्त 899 रुपयामध्ये. हा फुल कोर्स गॅरंटीड सिलेक्शन मिळवून देतो हे असं आम्ही बोलतोय, कारण की आपल्याला माहिती आहे SGBAचा एक्झाम जी आहे ती 100 मार्क्सची आहे. त्यापैकी 50% मार्क्स किंवा 50 मार्क्स 50 क्वेश्चन हे पूर्णपणे रिसर्च मेथॉलॉजीवरचे आहे. आणि जर तुमचा हा पार्ट जर एकदम 100% प्रिपेअर झाला तर नक्कीच तुम्ही या एक्झाममध्ये क्वालिफाय होऊ शकता, आणि म्हणूनच आम्ही याच्यावरती गॅरंटीड सिलेक्शन असं शिक्कामोर्तब केलेलं आहे. या कोर्सची न्यू बॅच जी आहे ती 24 ऑगस्टपासून स्टार्ट होते. सो आपलं नाव लवकरच रजिस्टर करा. नाव रजिस्टर करण्यासाठी फक्त इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून लगेचच तुम्ही प्रिपरेशनला सुरुवात करू शकता. चा प्रश्न पहिला इथे आहे. रिसर्च अंडरटेकन टू गेन न्यू नॉलेज विदाउट एनी इमिजिएट प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन इज कॉल्ड. आता याच्यामध्ये त्यांनी असं विचारलेल्या प्रश्नामध्ये की कुठलंही इमिजिएट ऍप्लिकेशन करायचं नाहीये, पण तरीही तुम्हाला नवीन नॉलेज काहीतरी मिळवायचंय, यासाठी जो रिसर्च केला जातो त्या रिसर्चला काय म्हणतात. म्हणजेच कोणत्याही तात्काळ व्यावहारिक ज्ञानाशिवाय किंवा व्यावहारिक उपयोगाशिवाय नवीन ज्ञान मिळवण्यासाठी जे संशोधन केलं जातं त्याला काय म्हणतात. अप्लाइड रिसर्च, फंडामेंटल रिसर्च, ऍक्शन रिसर्च की हिस्टोरिकल रिसर्च. आता याच्यामध्ये अप्लाइड रिसर्च, ऍक्शन रिसर्च, हिस्टोरिकल रिसर्च तर गेलेल्या पास्ट गोष्टींसाठी येणार आहे. ऍक्शन रिसर्च म्हणजे तात्काळ पाहिजे, आणि क्वेश्चन मध्ये तर म्हटलं की तात्काळ नाही. अप्लाइड म्हणजे पण व्यावहारिक उपयोग नाहीच आहे, त्याच्यामुळे ऑप्शन ए पण नाही. बरं, राहिलं कोणतं ऑप्शन? ऑप्शन बी. सो इथे करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन बी, फंडामेंटल रिसर्च, मूलभूत संशोधन ज्याला आपण म्हणतो, ज्याचा उपयोग आपण ज्ञानाच्या वृद्धीसाठी केले जाणारे संशोधन असतं. म्हणजे जे काही तुमच्याकडे नॉलेज आहे त्याच्यामध्ये भर टाकून आणखीन काही नॉलेज त्याच्यामध्ये वाढवलं जातं असं इथे आपण सांगतो. ठीक आहे, सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रिसर्च अंडरटेकन टू फाइंड अ सोल्युशन टू अन इमिजिएट प्रॅक्टिकल प्रॉब्लेम इज. आता आधीच्या क्वेश्चन मध्ये म्हटलं होतं की व्यावहारिक तात्काळ कुठलंही रिझन नसेल तर आपण रिसर्च करतो तेव्हा कोणतं संशोधन केलं जातं. आता या क्वेश्चन मध्ये विचारलं की इमिजिएट प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, सोल्युशन शोधण्यासाठी कोणता रिसर्च केला जातो. ऑप्शन इथं आहे मूलभूत संशोधन, उपयोजित संशोधन, शुद्ध संशोधन आणि संकल्पनात्मक संशोधन. आता आपण बघितलं की फंडामेंटल संशोधन कधी केलं जातं, त्यामुळे पहिलं ऑप्शन तर नाहीये. मग दुसरं प्युअर संशोधन म्हणजे फंडामेंटल रिसर्च प्रमाणेच ते प्युअर, त्यातली इन्फॉर्मेशन जे असणार आहे ते असणार आहे. सो याच्यामध्ये राहिले दोन ऑप्शन, एक तर कन्सेप्च्युअल आणि अप्लाइड. मग याच्यापैकी करेक्ट आन्सर कोणता येणार आहे? ऑप्शन बी, अप्लाइड रिसर्च, जे प्रत्यक्ष समस्येवर तत्काळ उपाय शोधण्यासाठी जे संशोधन केलं जातं त्याला आपण अप्लाइड रिसर्च म्हणतो. सो करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन बी. Next question. Research which describe the present state of affairs as it exists is known as. सद्यस्थितीचे जसे आहे तसे वर्णन करणारे संशोधन म्हणजे कोणतं? म्हणजे समजा इंडियामध्ये सध्या काय परिस्थिती आहे, पावसाचं वातावरण, महाराष्ट्रातली स्थिती, याचं डिस्क्रिप्शन जर तुम्हाला आत्ता करायचं असेल, म्हणजे सध्याच्या स्थितीचं वर्णन करायचं असेल, तर तुम्हाला नक्कीच काहीतरी रिसर्च करावाच लागेल. म्हणजे इथे कसा पाऊस पडलाय, तिथे काय पडलाय, त्याचे इफेक्ट काय. हे संशोधन जे आहे ते कोणत्या प्रकारच्या रिसर्च मध्ये येते? आपला टॉपिकच आहे टाइप्स ऑफ रिसर्च. मग क्वेश्चन मध्ये पण हेच विचारले की अशा प्रकारच्या रिसर्चला कोणता रिसर्च म्हणतात. ऑप्शन आहे एक्सपेरिमेंटल रिसर्च, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च, हिस्टोरिकल रिसर्च अँड अनालिटिकल रिसर्च. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, डिस्क्रिप्टिव्ह. डायरेक्ट फक्त वर्णन करायचं आपल्याला, जी स्थिती आहे जशी आहे तशीच दाखवायची, वर्णनात्मक. सो डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च आपल्याला हेच सांगतो की जे आहे ते सांगणारं सर्वेक्षण हे याचं उदाहरण आहे. कशाचं? डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चचं. डिस्क्रिप्शन करून सांगायचं फक्त जे आहे ते. ओके,
नेक्स्ट क्वेश्चन, विच टाइप ऑफ रिसर्च इस्टॅब्लिशेस अ कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप बाय मॅनिप्युलेटिंग व्हेरिएबल्स. आता दोन चल आहेत, या दोन चलांमध्ये काय रिॲक्शन होते, कशाचा परिणाम कशावरती होतो आणि त्याचं कारण काय, हे शोधणारा रिसर्च म्हणजे कोणता रिसर्च आहे हे सांगायचं आहे. ऑप्शन ए सर्वे रिसर्च, एक्सपेरिमेंटल रिसर्च, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च, हिस्टॉरिकल रिसर्च. माझं करेक्ट आन्सर काय येणार आहे? सर्वे मध्ये तर आपण इन्फॉर्मेशन घेतोय, जशी आहे इन्फॉर्मेशन तशी देतोय. डिस्क्रिप्टिव्ह मध्ये फक्त वर्णन करतोय आणि हिस्टॉरिकल मध्ये पास्ट बद्दल इन्फॉर्मेशन घेतोय. मग राहिला कुठला रिसर्च टाइप? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, एक्सपेरिमेंटल रिसर्च. जो काय करतो, जे दोन चल असतील त्या चलांमध्ये जे काही रिॲक्शन होते त्या रिॲक्शन मधून त्याचा परिणाम तपासला जातो. ठीक आहे, सो याला आपण एक्सपेरिमेंटल रिसर्च म्हणतो. एक्सपेरिमेंटल रिसर्च फक्त लॅबमध्येच होतात असं नाहीये. एक्सपेरिमेंटल रिसर्च फील्ड रिसर्च मध्ये पण होतात. तर त्या पद्धतीने इथे रिसर्च एक्सपेरिमेंटल रिसर्च असं आपण म्हणतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, एक्सपोज फॅक्टर रिसर्च इज ऑल्सो नोन ॲज. एक्सपोज फॅक्टर संशोधनाला दुसरं काय नाव आहे? सो या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात पहिले एक्सपोज फॅक्टर रिसर्च म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे. एक्सपोज फॅक्टर रिसर्च म्हणजे एखादी घटना घडली आहे आणि त्याचा परिणाम आपण आता प्रेझेंट मध्ये अभ्यास करतोय. म्हणजे एक्स झालेली गोष्ट त्याचा पोस्ट फॅक्टरचा आता अभ्यास आपण करतोय. याला एक्सपोज फॅक्टर रिसर्च असं म्हणतो. ठीक आहे, सो याला दुसरं नाव काय आहे? ऑप्शन ए कॅज्युअल कंपॅरेटिव्ह रिसर्च, कारण तुलनात्मक संशोधन, एक्सपेरिमेंटल रिसर्च, ऍक्शन रिसर्च आणि प्युअर रिसर्च. तर याचं करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन ए कॅज्युअल कंपॅरेटिव्ह रिसर्च. म्हणजे घडून गेलेल्या घटना आणि त्यांच्या कारणांचा शोध घेतला जातो किंवा त्या कारण आणि त्यांच्यावरची तुलना यांचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो, म्हणून ऑप्शन ए इथे करेक्ट आन्सर आहे. ओके. The next question, a research based on measurement of numerical data and statistical analysis is called. संख्यात्मक माहिती व सांख्यिकीय विश्लेषणावर आधारित संशोधन जे असतं त्याला काय म्हणतात? बघा काय म्हणलंय, संख्यात्मक माहिती आणि सांख्यिकीय विश्लेषण. याच्यामध्ये कुठेही गुणात्मक इन्फॉर्मेशन किंवा डिस्क्रिप्टिव्ह इन्फॉर्मेशन बद्दल नाव घेतलेलं नाहीये. मग ऑप्शन कोणते येईल? गुणात्मक नाही, नावच नाहीये, कुठे मेन्शन केलं नाहीये, त्यामुळे ऑप्शन ए तर येणार नाही. ऑप्शन बी क्वांटिटेटिव्ह, सी हिस्टॉरिकल, फिलॉसॉफिकल. तात्विक आणि ऐतिहासिक बद्दल पण कुठेच इन्फॉर्मेशन नाहीये. करेक्ट आन्सर वाटतंय ते ऑप्शन बी आहे. सो बी ऑप्शन क्वांटिटेटिव्ह रिसर्च हे करेक्ट आन्सर आहे, ज्याच्यामध्ये मापन, आकडेवारी, सांख्यिकीय पद्धतींवर आधारित रिसर्च केले जातात, ते आहे क्वांटिटेटिव्ह रिसर्च. गट इट? The next question, research concerned with exploring meaning, experiences and opinions in depth. अर्थ, अनुभव, मत सखोलपणे अभ्यास करणारं संशोधन कोणतं आहे? म्हणजे समजा आता एखादे संकल्पना आले, त्या संकल्पनेचा अर्थ सखोलपणे शोधायचा आणि ते ज्ञान आपण सगळ्यांना द्यायचं. या संशोधनाला कोणतं संशोधन म्हणतात? ऑप्शन ए क्वांटिटेटिव्ह रिसर्च, क्वालिटेटिव्ह रिसर्च, एक्सपेरिमेंटल रिसर्च, सर्वे रिसर्च. या चारही ऑप्शन पैकी करेक्ट आन्सर कोणतं येणार आहे मग? येस, द करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन बी. कारण आपण काय म्हटलं होतं, क्वालिटेटिव्ह म्हणजे गुणात्मक, डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे पण त्याच्यामध्ये काहीतरी गुण आपण निर्माण करणार आहोत, त्याच्यामध्ये गुण दिसणार आहेत आपल्याला. सो दॅट इज क्वालिटेटिव्ह रिसर्च. ठीक आहे, अशा पद्धतीने लक्षात ठेवा. क्वालिटेटिव्ह रिसर्च म्हणजे क्वांटी मीन्स नंबर आणि क्वालिटी मीन्स त्याच्यातली पूर्ण तुम्ही जी इन्फॉर्मेशन दिली त्याची क्वालिटी, असं आपण इथे कन्सिडर करूया. लक्षात ठेवण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो ऑप्शन बी इथे करेक्ट आहे, ज्याच्यामध्ये अर्थ, अनुभव, मते असं म्हटलं आपण. म्हणजेच क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये काय येतं, मग इथे मेन्शन केलेलं आहे की मुलाखती असतील, निरीक्षण असेल, केस स्टडी असेल, या सगळ्यांच्या गुणधर्माचा अभ्यास आपण क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये करतो. ठीक आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे, रिसर्च कंडक्टेड बाय अन प्रॅक्टिशनर टू इमिजिएटली इम्प्रूव्ह हिज ऑर हर ओन प्रॅक्टिस. म्हणजे स्वतःच्या कार्यपद्धतीत तत्काळ सुधारणा करण्यासाठी शिक्षक किंवा व्यावसायिकांनी केलेले संशोधन. म्हणजे आपण एखादी गोष्ट करतोय, ती जर वर्क होत नसेल तर त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी जे काही रिसर्च केला जातो, म्हणजे गोष्टी शोधल्या जातात, ते कोणत्या प्रकारचं संशोधन असतं? ऑप्शन ए ऍक्शन रिसर्च, फंडामेंटल रिसर्च, हिस्टॉरिकल रिसर्च, डी एनालिटिकल रिसर्च. अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए ऍक्शन रिसर्च. आपण काय करतोय, कृती करतोय, एक गोष्ट जी शिकतोय त्याच्यावरती सुधारणा करण्यासाठी म्हणजे सोल्युशन शोधण्यासाठी आपण हे रिसर्च करतोय आणि ह्याला आपण ऍक्शन रिसर्च म्हणतो, कृती संशोधन. म्हणजे स्थानिक समस्येवर लगेच उपाय शोधण्यासाठी आणि निष्कर्ष सर्वसामान्य करण्यासाठी याच्यामध्ये नसतात, पण त्या गोष्टीसाठी तेवढं ते उपयोगी असतं, म्हणून त्याला आपण ऍक्शन, कृती संशोधन असं म्हणतो. गेट इट?
Okay, next question. A study in which the same group is observed repeatedly over a long period time is called, म्हणजे एक गट आहे त्या गटाचा अभ्यास आपण एका स्पेसिफिक कालावधीसाठी कंटिन्युअसली करतो तर त्याला कोणता रिसर्च असं म्हणतात. ठीक आहे, म्हणजे आता आपण समजा लक्षात घेतलं की जेनझीचा आपण अभ्यास करतोय, जेनझीचा अभ्यास करतोय. मग जेनझीचा अभ्यास म्हणजे कुठून कुठपर्यंत त्यांचा कालावधी आहे. मग त्यांचा कालावधी जन्मल्याच्या इयर पासून ते आतापर्यंत नवीन काय काय चेंजेस झालेत, ह्या सगळ्याच गोष्टींचा अभ्यास आपण करतो. मग या दीर्घकालीन वारंवार निरीक्षण अभ्यासाला काय म्हणतो? क्रॉस सेक्शनल स्टडी, लॉन्जिट्युडिनल स्टडी, वन टाइम स्टडी की डायग्नोस्टिक स्टडी? सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, लॉन्जिट्युडिनल स्टडी. दीर्घकालीन अभ्यास याला असं म्हणतो आपण. याच्यामध्ये काय होतं की एकाच नमुन्याचा बरेच वर्ष पाठपुरावा केला जातो, अभ्यास केला जातो. मग त्याच्यामध्ये काही चेंजेस झालेले असो किंवा नसो, हे आपल्याला निष्कर्षामध्ये शेवटी कळतं. पण तरी पण अभ्यासामध्ये हे आपण काय करतो, चेक करतो आणि त्याला लॉन्जिट्युडिनल स्टडी असं म्हणतात रिसर्च मध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, रिसर्च दॅट डील्स विथ द सिस्टमॅटिक स्टडी ऑफ द पास्ट इव्हेंट्स, रेकॉर्ड्स अँड डॉक्युमेंट्स इज. भूतकाळातील घटना, नोंदी व दस्तऐवजांचा पद्धतशीर अभ्यास करणारं संशोधन कोणतं आहे? भूतकाळातील नोंदी, दस्तऐवज जसं आहे तसं दाखवायचं आहे. म्हणजे हिस्टॉरिकल रिसर्च, एक्सपेरिमेंटल रिसर्च, अप्लाइड रिसर्च की सर्वे रिसर्च. दीज आर द ऑप्शन्स. भूतकाळाबद्दल अभ्यास करणारा कोणता रिसर्च आहे या ठिकाणी? येस, करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, हिस्टॉरिकल रिसर्च. म्हणजे प्राथमिक आणि दुय्यम दोन्ही स्रोतांची सत्यता तपासून आपण निष्कर्ष काढतो आणि त्यामध्ये आपल्याला हिस्टॉरिकल रिसर्च हे करेक्ट आन्सर सापडतं. Okay, next question. Research carried out to formulate a problem for more precise investigation is called. म्हणजे अधिक नेमक्या अभ्यासासाठी समस्येची मांडणी करण्याकरता जे संशोधन केलं जातं, म्हणजे तुम्हाला रिसर्च माहिती आहे समस्या काय आहे, पण ती समस्या ब्रॉडली समजून घेण्यासाठी जो रिसर्च केला जातो त्याला कोणत्या प्रकारचा रिसर्च म्हणतात? डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च, एक्सप्लोरेटरी रिसर्च, ज्याला अन्वेषणात्मक संशोधन म्हणतात, एक्सपेरिमेंटल रिसर्च की अप्लाइड रिसर्च. आता बाकी तिन्हीचं तर आपण बघितलेलं आहे, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह, एक्सपेरिमेंटल, अप्लाइड हे कधी वापरलं जातं याबद्दल आपल्याला ऑलरेडी आयडिया आलेली आहे. मग ह्याच्यात राहिलं कोणतं ऑप्शन? करेक्ट आहे ऑप्शन बी, एक्सप्लोरेटरी रिसर्च. म्हणजे गृहीतक तयार करण्यासाठी मुख्य हेतू हे असतो की तुम्हाला गृहीतक तयार करायचं, पण ते गृहीतक तयार करण्यासाठी त्या समस्येबद्दल जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी तुम्हाला हा रिसर्च करावा लागतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, द सर्वे मेथड इज मेनली युज्ड इन विच टाइप ऑफ रिसर्च. सर्वेक्षण पद्धत ही मुख्यतः कोणत्या प्रकारच्या संशोधनात वापरली जाते? अँड दीज आर द ऑप्शन्स. एक्सपेरिमेंटल रिसर्च, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च, हिस्टॉरिकल रिसर्च, फंडामेंटल रिसर्च. कोणत्या प्रकारच्या संशोधनात आपण सर्वेक्षण पद्धत वापरतो? सर्वेक्षण पद्धत म्हणजेच आपण ज्या गोष्टी आहेत त्यांचे डेटा फक्त गोळा करतोय, तर तो कोणत्या संशोधनात वापरला जातो? तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च, वर्णनात्मक संशोधन. सेन्सिस हे सर्वेक्षणाचं खूप मोठं एक्झाम्पल आहे. सेन्सिस मध्ये काय म्हणजे चुकीची इन्फॉर्मेशन येते का? नाही. सध्या जगामध्ये किती म्हणजे तुमच्या राष्ट्रामध्ये किती लोक आहेत, तुमच्या एरियामध्ये किती लोक आहेत, शिक्षित किती, अशिक्षित किती, बिलो पॉवर्टी लाईन किती, जॉबलेस किती, ह्या सगळ्यांचा डेटा तुम्हाला जसाचा तसा मिळतो, कारण सर्वेक्षण पद्धतीने तो डेटा गोळा केला जातो. म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च, वर्णनात्मक संशोधन, जशी इन्फॉर्मेशन आहे सो त्या पद्धतीने सी समोर मांडली जाते. मग इथे मेन्शन केलेलं आहे की सर्वेक्षण ही वर्णनात्मक संशोधनाची प्रमुख पद्धत आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, इन विच टाइप ऑफ रिसर्च डज द रिसर्चर यूज फॅक्ट्स ऑलरेडी अवेलेबल टू अनालाइज देम. आधीच उपलब्ध असलेल्या माहितीचं विश्लेषण करून निष्कर्ष काढणाऱ्या संशोधनांना काय म्हणतात? म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे त्याच्यावरूनच तुम्हाला पुढच्याला सुद्धा इन्फॉर्मेशन द्यायची, त्याला काय म्हणणार? एम्पिरिकल रिसर्च, अनालिटिकल रिसर्च, अप्लाइड रिसर्च की ऍक्शन रिसर्च? आधी उपलब्ध इन्फॉर्मेशन आहे, मग याचं करेक्ट आन्सर येणार ऑप्शन बी. जे काही तथ्य, जी काही इन्फॉर्मेशन, जे काही फॅक्ट्स तुमच्या समोर अवेलेबल आहेत त्याचं फक्त मूल्यमापन करायचंय, बरोबर, आणि त्यातून जे निष्कर्ष निघेल ते तुमच्या रिसर्चचं आउटपुट असतं. सो अशा रिसर्चला आपण अनालिटिकल म्हणतो, अनालाइज करतो ना आपण जी इन्फॉर्मेशन आहे ती. पण ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, अन इंटेन्सिव्ह इन डेप्थ स्टडी ऑफ अ सिंगल युनिट, पर्सन और सोशल ग्रुप इज नोन ॲज. एकाच घटकाचा, व्यक्तीचा किंवा सामाजिक गटाचा सखोल अभ्यास म्हणजे काय म्हणतो याला आपण? सर्वे मेथड, केस स्टडी मेथड, एक्सपेरिमेंटल मेथड की सेन्सस मेथड?
व्यक्ती किंवा गटाचा नमुना घेऊन आपण त्याचा अभ्यास करतो, की कसा आहे, वाकडा आहे का, गोलच आहे, मग गोल आहे तो शेवटपर्यंत गोलच राहतो का? हे सगळ्या गोष्टीचा अशा पद्धतीने आपण डिटेलमध्ये अभ्यास करतो, तर त्याला आपण केस स्टडी म्हणतो. ठीक आहे. आणि ते पुढे लागू होते की नाही हे चेक करतो. सो ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, रिसर्च दॅट रिलायज ऑन एक्सपिरियन्स अँड ऑब्झर्वेशन ऑल्सो कॉल्ड डेटाबेस रिसर्च इज. आता अशा प्रकारचा रिसर्च जो अनुभव आणि निरीक्षणावर आधारित माहिती आधारित संशोधन असतं, त्याला आपण काय म्हणतो? ऑप्शन ए कन्सेप्च्युअल रिसर्च, इम्पेरिकल रिसर्च, हिस्टोरिकल रिसर्च, थेरॉटिकल रिसर्च. आता ऑब्झर्वेशन आणि डेटा आणि एक्सपिरियन्स याच्यामध्ये जे नावं आलेत किंवा ह्या क्वेश्चन मध्ये जे जे प्रश्न विचारलेत, त्या प्रश्नांमध्ये जे तुम्हाला ऑप्शन दिसतंय त्या ऑप्शन मध्येच त्याचं नाव आहे. मराठी ऑप्शन्स बघा, अनुभवाधिष्ठित संशोधन म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते इथे तुम्हाला अनुभव आणि निरीक्षणावर आधारित संशोधनाला आपण एम्पेरिकल रिसर्च किंवा मराठीमध्ये अनुभवाधिष्ठित संशोधन असं म्हणतो. सो ऑप्शन बी इथे करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, रिसर्च रिलेट्स टू सम ॲब्स्ट्रॅक्ट आयडिया, थेरी और कन्सेप्ट इज कॉल्ड. म्हणजे अमूर्त कल्पना असेल, सिद्धांत असेल किंवा नवीन संकल्पना असेल, तर याच्याशी संबंधित जे संशोधन केलं असेल त्याला आपण काय म्हणतो? ऑप्शन ए इम्पेरिकल रिसर्च, कन्सेप्च्युअल रिसर्च, अप्लाइड रिसर्च की ऍक्शन रिसर्च. जसं की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी म्हणजे नवीन नवीन कन्सेप्ट ऐकायला मिळतात. एक शॉर्ट वर्ड असतो जो भल्या मोठ्या ऍक्शन साठी एक शॉर्ट वर्ड वापरला जातो. ती कन्सेप्ट असते, बरोबर? तर मग त्या कन्सेप्ट बद्दल जेव्हा आपण जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन घ्यायला जातो, तेव्हा तो एक प्रकारचा रिसर्च असतो. मग त्या रिसर्चला काय म्हटलं जातं? सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी कन्सेप्च्युअल रिसर्च, संकल्पनात्मक संशोधन. ती नवीन संकल्पना तिथे निर्माण होते. तत्वज्ञ असतील, विचारवंत असतील, ते नवीन संकल्पना मांडण्यासाठी या संशोधनाचा वापर केला जातो आणि या पद्धतीमध्ये त्यांचा समावेश होतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, अ स्टडी इन विच डेटा इज कलेक्टेड फ्रॉम अ सेक्शन ऑफ द पॉप्युलेशन ॲट वन पॉइंट ऑफ द टाइम. एका ठराविक वेळी लोकसंख्येच्या प्रातिनिधिक भागाकडून माहिती गोळा करणारा अभ्यास म्हणजे कोणता अभ्यास? लॉन्जिट्युडनल, क्रॉस सेक्शनल, हिस्टोरिकल स्टडी की ऍक्शन स्टडी? These are the options. And what will be the correct answer for this question? Correct answer is option B. क्रॉस सेक्शनल स्टडी. ठीक आहे. आडवा म्हणजे एका वेळेस इन्फॉर्मेशन घेतली जाते ना, म्हणून याला आपण काय म्हणतो? वन टाइम स्टडी. ओके. येस. The next question, according to C.R. Kothari, applied research is also known as C.R. Kothari यांच्या मते उपयोजित संशोधनाला असेही म्हणतात. काय म्हणतात? प्युअर रिसर्च, ऍक्शन रिसर्च, बेसिक रिसर्च, कन्सेप्च्युअल रिसर्च. सो आता याच्यामध्ये बघा, उपयोजित संशोधन म्हणजे अप्लाइड रिसर्चला आपण काय म्हणतो? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी ऍक्शन रिसर्च. अप्लाय करणं आणि कृती करणं ह्या दोन्ही गोष्टी कशा असणार आहेत? म्हणजे या ठिकाणी कोठारी यांच्यामध्ये स्पेसिफिकली दोन्हीमध्ये थोडाफार 19-20 असा फरक येतो त्याच्यामध्ये. बट इथे ऍक्शन रिसर्च आणि अप्लाइड रिसर्च ह्या दोन्ही सेम पद्धतीमध्ये येतात किंवा त्याला एक म्हणजे अप्लाइड रिसर्चलाच ऍक्शन रिसर्च असेही म्हणतात असं यांनी म्हटलेलं आहे. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन, फंडामेंटल रिसर्च इज ऑल्सो नोन ॲज. मूलभूत संशोधनाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? मूलभूत संशोधन, फंडामेंटल संशोधन म्हणजे याच्यामध्ये काय की जी काही इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आहे किंवा त्याही पेक्षा पुढे जाऊन नवीन ज्ञान मिळवण्यासाठी जी काही रिसर्च केलं जातं त्याला फंडामेंटल रिसर्च असं म्हणतो. मग अशा अर्थाने दुसरा कोणता रिसर्च इथे आहे बघा दिलेल्या ऑप्शन्स पैकी? प्युअर अँड बेसिक रिसर्च, ऍक्शन रिसर्च, अप्लाइड रिसर्च, डायग्नोस्टिक्स रिसर्च. या दिलेल्या ऑप्शन्स पैकी करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन ए प्युअर अँड बेसिक रिसर्च आणि फंडामेंटल रिसर्च हे तिन्ही एकच आहेत. सो सिद्धांत व सर्वसामान्य नियम तयार करण्यासाठी हे प्युअर, बेसिक आणि फंडामेंटल रिसर्च म्हणजे तिन्ही एकच आहेत असं म्हटलं जातं. ठीक आहे. या रिसर्चच्या या टाइप ऑफ रिसर्चच्या अंडर हे रिसर्च केले जातात. देन पुढचा प्रश्न आहे, रिसर्च दॅट डिटरमाइन्स द फ्रिक्वेन्सी ऑफ अन ऑक्युरन्स ऑर इट्स असोसिएशन विथ समथिंग एल्स इज. एखादी गोष्ट किती वेळा घडते किंवा तिचा दुसऱ्या गोष्टीशी संबंध ठरवणारे संशोधन म्हणजे काय? ठीक आहे. म्हणजे वारंवारिता तपासण्यासाठी जी रिसर्च केली जाते त्याला कोणतं संशोधन असं म्हणतात? डायग्नोस्टिक्स रिसर्च, हायपोथेसिस टेस्टिंग रिसर्च, एक्सप्लोरेटरी रिसर्च अँड प्युअर रिसर्च. तर या दिलेल्या ऑप्शन्स पैकी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन
ए डायग्नोस्टिक्स रिसर्च. ठीक आहे, म्हणजे निदानात्मक, निदान करतो ना एखादी गोष्ट का घडते, कधी घडते. तर डॉक्टर जेव्हा एखाद्या रोगाचं म्हणजे एखाद्या आजाराचं पेशंटचं जेव्हा तपासणी करतात, तर तो आजार समजून घेण्यासाठी डॉक्टरला काय करावं लागतं, डायग्नोस करावं लागतं त्या पेशंटला, की त्याला किती वेळेस ताप आला, किती वेळानंतर ताप आला, त्याच्यानंतर त्यांनी उलटी केली का, उलटी केली तर किती वेळेस केली, किती वेळाच्या अंतराने केली, खाल्ल्यानंतर केली की खाल्ल्याच्या आधी केली, या सगळ्या गोष्टींची वारंवारिता तपासून मग त्या गोष्टीचा शोध लावला जातो. तर हे कोण करतं, डॉक्टर करतो. मग ह्याला आपण काय म्हणतो, डायग्नोस्टिक्स रिसर्च. ठीक आहे, वारंवारता व सहसंबंध शोधण्यासाठी हा मुख्य हेतू याच्यामध्ये असतो. ठीक आहे, सो याला आपण म्हणतो डायग्नोस्टिक्स रिसर्च. ओके, सो आय होप तुम्हाला हे जे 20 क्वेश्चन्स मी आजच्या सेशनमध्ये घेतलेत, त्यातल्या प्रत्येक क्वेश्चनचा अंदाज आला असेल, की कशा पद्धतीने क्वेश्चन्स विचारले जातात आणि काय त्याचे ऑप्शन्स असतात. तर या पूर्ण प्रिपरेशन सोबतच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत स्पेशल रिसर्च मेथॉलॉजी, जे स्टुडंट्स PhD एंट्रन्स टेस्टसाठी प्रिपेअर करतायत त्यांच्यासाठी हे बुक आणलेलं आहे ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशननी, ज्यामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज नोट्स 30+ प्रॅक्टिस MCQ पेपर्स, प्रिव्हियस इयर पेपर्स आणि टॉपिक वाईज MCQज देखील याच्यामध्ये मेन्शन केलेले आहे, जे तुमच्यासाठी खरंच खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण ही तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल MCQची, तेवढं जास्त तुम्हाला यश निश्चित होतं येणाऱ्या एक्झाममध्ये. ठीक आहे, सो हे जे बुक आहे ते Amazonवर अवेलेबल आहे. पूर्ण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक अवेलेबल आहे. तिथून तुम्ही डायरेक्ट बुक ऑर्डर करू शकता. सध्या हे बुक इंग्लिशमध्ये आहे. लवकरच मार्केटमध्ये मराठीमधलं ही बुक पब्लिश होईल. सो जे स्टुडंट्स इंग्लिशमध्ये प्रिपेअर करत आहेत त्यांच्यासाठी हे बुक नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. सो थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. तुमचे काही डाऊट्स असतील किंवा कुठल्या क्वेश्चनबद्दल काही डाऊट वाटला असेल, तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. Thank you everyone. Have a good day and all the very best for the preparation.